नमस्कार. आज आपल्याला बनवायचा आहे केक. हा केक आपण बिन अंड्याचा आणि बिना ओव्हनचा म्हणजे कुकरमध्ये बनवणार आहोत. केक आपल्याला वर्षभर नेहमी लागत असतो. कोणाचे वाढदिवस, कोणाच्या लग्नाचा वाढदिवस किंवा 31 अशा बऱ्याच वेळी पाहिजे असतो. आपण जरा घरच्या घरी बनवला तर केक खूप छान होतो. त्याकरता मी हे साहित्य घेतलेलं आहे. हा 100 ग्राम मैदा घेतलेला आहे मी. हे अर्धी वाटी बटर घेतलेलं आहे. ही साखर घेतलेली आहे. साखर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. ही पण अर्धी वाटी आहे. ही कोको पावडर आहे, म्हणजे ही बाजारात कुठेही मिळते. ही पण मी 2 टेबलस्पून घेतलेली आहे, म्हणजे 30 ml साधारण आहे. हे असे मेजरमेंटचे चमचे मिळतात. ते हे बघा, हे मी 2 चमचे घेतलेले आहे. हे कंडेन्स मिल्क मी अर्धी वाटी घेतलेलं आहे. हे घरीच बनवलेलं आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच. हे 1/4 म्हणजे पाव टेबलस्पून बेकिंग पावडर आणि पाव टेबलस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे. हे बघा, बाजारात असं हे उपलब्ध आहे. हा बेकिंग सोडा आहे आणि ही बेकिंग पावडर. असं हे आणून ठेवलं तर आपण नेहमी बनवू शकतो केक. हे दूध घेतलं आहे 1 कप. आपल्याला लागत टाकायचं आहे ते. आणि हा 2-3 थेंब आपल्याला व्हॅनिला इसेन्स लागणार आहे. आता आपण आधी कुकर प्रीहीट करायला ठेवूया गॅसवर. तो मी कसा ते तुम्हाला दाखवते. हे बघा, आम्ही कुकर पॅन घेतलेला आहे आणि त्यात हे 1 कप मीठ घालायचं आहे. असं पसरवून घालायचं आहे मीठ, असं हाताने छान असं पसरवून. आणि त्यावर ही जाळी किंवा आपण टोपाखाली ही रिंग ठेवली आहे, किंवा आपण टोपाखाली जी जाळी ठेवतो ती ठेवली तरी चालेल. आणि हा झाकण ठेवून मंद आचेवर, हे मीडियम गॅसवर आपल्याला गरम करत ठेवायचं आहे. हे बघा, आम्ही गॅस पेटवते आणि मध्यम करते गॅस. हा बघा, कारण आपल्याला बॅटर बनवेपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे आणि झाकण असं ठेवायचं आहे. कुकर गरम करून घ्यायचा आहे. आता आपल्याला आधी ज्या भांड्यात केक बनवायचा आहे, तर मी हा स्टीलचा डब्बा घेतलेला आहे. त्याला ग्रीसिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे असं बटर लावून आणि त्यावर असा मैदा भुरभुरायचा, म्हणजे आपला केक चिकटणार नाही. हे बघा, आता याच्यावर असा मैदा भुरभुरायचा आहे. पूर्ण असं साईडला पण गोल पूर्ण लावून घ्यायचं आहे, नाही तर मग केक चिकटेल आणि पूर्ण निघणार नाही. तेव्हा याच्यावर हे असं करायचं आहे, म्हणजे एक्स्ट्राचा मैदा सगळीकडे लागतो आणि तो आपल्याला काढून पण घेता येतो जर जास्त झाला असेल तर. असं सगळीकडे फिरवून घ्यायचं आहे. आणि हा एक्स्ट्रा आहे, हा मी काढून घेते. आपला हा डब्बा आता केक बनवण्याकरता तयार झाला आहे. आता आपल्याला हे सगळं सुकं मिक्स करून घ्यायचं आहे. हा बघा, 100 ग्राम मैदा. मी मुद्दाम ह्या स्टीलच्या वाट्या घेतल्या, म्हणजे तुम्हाला मापाने असं करता येईल. ही कोको पावडर, ही पिठी साखर, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर, हे सगळं असं याने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं सारखं आपला केक दिसेल. हे बघा, छान मिक्स झालं आहे हे. तर हे बाजूला ठेवून आपण आणखी एका भांड्यात बटर घ्यायचं आहे.
बटर छान फेटून घ्यायचं आहे, असं म्हणजे फ्लफी झालं पाहिजे असं. हेही माझं घरचंच बनवलेलं आहे. असं 2 ते 3 मिनटं आपल्याला छान हे फेटून घ्यायचं आहे. हे बघा छान झालं आहे. आता याच्यात आपल्याला हे कंडेन्स मिल्क टाकून घ्यायचं आहे. हेही मी घरीच बनवलेलं आहे. हे दोन्ही छान असे एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा इथे तुम्ही बघू शकता किती छान हे फेटलं गेलेलं आहे. आता आपल्याला याच्यात हे मिक्स केलेले थोडं थोडं टाकत मिक्स करून घ्यायचं याच्यात. तर थोडंसं दूध घालायचं आपल्याला, थोडं थोडं घालत जायचं आहे, म्हणजे बॅटर आपलं पातळ होणार नाही, मिश्रण पातळ होणार नाही. गुठळ्या पण नाही राहिल्या पाहिजे आपल्या. हे बघा आता आपण उरलेलं सगळं घालून घेऊया. त्यात 2-3 थेंब व्हॅनिला इसेन्स घालून घेऊया. नसेल तरी चालतो, असलं तर एक वासा करता छान. हे बघा. आणि आता दूध घालायचं थोडंसं. परत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान फेटून घ्यायचं आहे हे बघा. अर्धा कप दूध लागले, हे अर्धा कप लागणार नाही आपल्याला. हे बाजूला ठेवून द्यायचं, कारण याचे हे बॅटर असंच झालं पाहिजे. जास्त पातळ नको आहे आणि एकदम घट्ट पण नको आहे. हे एकदम बरोबर झालं आपलं, म्हणजे अर्धा कप दूध लागलेलं आहे आपल्याला या मिश्रणाला. एकदम छान आपलं हे तयार झालेलं आहे. तिकडे आपला कुकर पण प्रीहीट होतोय. सगळीकडचं असं काढून खालचं असं सगळीकडे छान असं मिक्स झालं पाहिजे. बीटर असेल तर तुम्ही बीटरनेही करू शकतात. ज्यांच्याकडे बीटर नाही, मी त्यांच्याकरता दाखवते. मस्त झालंय. आता आपण तो तयार करून घेतलेल्या डब्यात हे मिश्रण आपल्याला ओतायचं आहे. हे बघा. हे बघा, हे पूर्ण काढून घेतलं आहे आणि हे असं डबा असा सेट करून घ्यायचा आहे, म्हणजे कुठे बबल्स राहणार नाहीत. हे बघा, आपला कुकर प्रीहीट झालेला आहे. आता याच्यावर हा डब्बा असा ठेवायचा आहे आणि झाकण लावायचं आहे.
हे बघा, आता आपण झाकण लावून घेऊया. कुकरची शिट्टी काढून टाकलेली आहे आणि आता हा आपल्याला 25 ते 30 मिनटं बेक करायचा आहे. तोपर्यंत आपल्याला वाट बघायची. हे बघा, इथे 30 मिनटं झालेली आहेत. आता आपण उघडून बघूया. हा बघा, केक आपला किती छान फुगलेला आहे. आता आपण यात सुरी घालून बघायचे आत झाला आहे की नाही. तो सुरी क्लीन आली तर हे बघा, सुरी क्लीन आली. आपला केक छान झाला आहे. गॅस बंद करायचा आहे. त्यामुळे केकचं भांडं आपण खाली काढून घेऊया. हे बघा, हा केक 10 मिनटं थंड होऊ द्यायचा आहे आणि मग साईडने आपल्याला असा सुरीने कडेने काढून मग डिशमध्ये काढून घ्यायचा आहे. हे बघा, आपला केक थंड झाला आहे. असं साईडने सुरीने पूर्ण मोकळा करून घ्यायचा आहे आणि प्लेटमध्ये असा पलटी करून काढून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, एकदम छान असा मस्त स्पॉन्जी केक झाला आहे आपला. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता आपला केक किती छान झाला आहे. आता याच्यावर मी हे चॉकलेट सिरप घालणार आहे, म्हणजे चव छान लागते. मग आपल्या इथे छान असा केक तयार झाला आहे घरच्या घरी मस्त. हा तुम्ही केक नक्की करून बघा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखी छान छान रेसिपी बघण्याकरता आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करायचं आहे. धन्यवाद.